एखादा सिनेमा रिलीज झाला तर अख्ख्या गावामध्ये एखादं कुठलं तरी सिंगल स्क्रीन थिएटर असायचं आणि त्या थिएटरमध्ये जाऊन आपण 20 रुपयाला 15 रुपयाला एक तिकीट काढून आपल्या मित्रांसोबत जाऊन थिएटरमध्ये सिनेमा एन्जॉय करायचो. तर आज ना माझ्या गावातल्या अशाच एका सिंगल स्क्रीन थिएटर जवळ मी आलेलो आहे आणि मला खूप इच्छा आहे की आतमध्ये जाऊन सध्या हे थिएटर कसं आहे आणि पब्लिक किती येते, मालकांना सुद्धा आपण भेटणार आहे. तर एक नंबर फिलिंग आज आपल्या व्लॉग मध्ये येणार आहे, कारण हे जे राघवेंद्र थिएटर आहे याच्याशी माझ्या सुद्धा खूप काही आठवणी जुळलेल्या आहेत. त्या सगळ्यांना मी रिव्हील करणार आहे आपल्या या व्लॉग मध्ये. सिंगल स्क्रीन सिनेमाच्या थिएटरमध्ये खूप वर्षानंतर मी आता आतमध्ये चाललेलो आहे आणि विशेष गोष्ट अशी की हे बघून थोडं परत नॉस्टॅल्जिया फिलिंग झालंय. कारण आधीच्या काळामध्ये सिनेमागृहात आल्यानंतर तिथे येऊन मधल्या ब्रेकमध्ये इंटरव्हल व्हायचं, त्यावेळी जे खानपान आपल्याला मिळायचं ना, ती जागा ही आहे. छोटंसं कॅन्टीन असायचं. मल्टिप्लेक्स मध्ये आता तुम्ही गेलात ना तर डायरेक्ट तिकीट असतं तुमचं काहीतरी 500 रुपयाचं आणि खायला जे काही साहित्य मिळतं ते असतं 1000 रुपयाचं. म्हणजे सिंगल स्क्रीन सिनेमा थिएटरमध्ये असं काही नसतं. एक तर तुम्ही बाहेरून पण काही आणू शकता आणि इथं जे काही मिळतं तुम्हाला अगदी चीप रेटमध्ये. तर इथून अशी आतमध्ये एंट्री आहे आणि मागे एक्झॅक्ट माझ्या ना या सिनेमागृहाचा पडदा आहे, सिंगल स्क्रीन पडदा, याच्यावरच सिनेमा लागायचा. इकडे बाजूला ना ह्या सगळ्या पत्र्याच्या खुर्च्या आहेत. मल्टिप्लेक्स मध्ये गेलात की आपल्याला कुशनवाल्या खुर्च्या असतात. या खुर्च्याला तुम्हाला टेकल्यानंतर असं मागे वगैरे जात नाही, जस्ट असं बसू शकता तुम्ही. इकडे हा मी माझ्या मित्रांसोबत बरेच सिनेमे लहानपणापासून इथे येऊन बघितलेले आहेत. त्या थोड्या आठवणी माझ्या आता थोड्या ताज्या झालेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये असं असायचं की अगदी पूर्ण दंगा वगैरे इथं चालायचा आणि मल्टिप्लेक्स मध्ये तो नसतो. इथं म्हणजे तुम्हाला अगदी समोरच्या पोर्च मध्ये लोक गाणे लागले की समोर जाऊन नाचायचे आणि शिट्या घालायचे, ओरडायचे. एकदम असं मस्त वातावरण इथलं असायचं. आणि अजून एक विशेष म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही आत आलात की तुम्हाला एक विशिष्ट वास यायचा आणि तो वास आजही इथं आहे. लॉकडाऊन होईपर्यंत पूर्ण व्यवस्थित होता. म्हणजे सिनेमागृह कायम फुल असणार, पब्लिक त्याप्रमाणे भेटायला येत होती. जरी इव्हन जे पिक्चरला जरी आले नाहीत तरी येऊन जात होते थिएटरला, असं रहदारी असायची. पण लॉकडाऊन नंतर लोकांना अशी सवय झाली आहे, ते फक्त मोबाईल पायरसीमुळे लगेच दुसऱ्या दिवशी मोबाईलवर मूवीज येतात नवीन नवीन, त्यामुळे सिनेमागृहाकडे लोकांचं दुर्लक्षच झालेलं आहे. खूप फटका बसत असेल की तुम्हाला भरपूर. आता म्हणजे सगळं तुमचं रिकव्हरी कसं होते? लोक खूप कमी असतात. आता इन्कम काही नसल्यामुळे खर्चात जरा कपात करावी लागते. इतकंच. काय म्हणजे काय कपात करताय? जरा पब्लिक सर्वंट कमी करायचे किंवा लाईट बिल वाचवण्यासाठी एखाद दुसरे शो बंद करावे लागतात.